मित्रो, मला शहरी भागातून जसे प्रश्न विचारले जातात तसे ग्रामीण भागातूनही प्रश्न विचारतात. विशेषतः ग्रामीण भागातून जास्त प्रश्न मला विचारले जातात, कारण त्यांना मी अतिशय सोप्या भाषेत समजून सांगतो असं एक वाटते. आणि मी ज्या ग्रामीण भागातून आलो, ज्या प्रतिकूल परिस्थितीतून समोर आलो, त्यांना कुठेतरी मी त्यांना आपला वाटतो. त्यांचं जीवन आणि माझं जीवन सारखं वाटतं. अशा सर्वसामान्य परिस्थितीतून वाटचाल करणारे, यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी विशेष प्रश्न विचारतात. आज एका विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारलेला आहे की सर, थोडासा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि शहरी भागातील लोकांशी, VIP लोकांसोबत माझं काही जास्त बोलणं झालेलं नाही. मी माझ्या पद्धतीने तयारी करतोय आणि मग मुलाखतीमध्ये तिथं तर VIP अतिशय श्रीमंत लोक मुलाखतीला असतात असं मी ऐकलंय. तर त्या ठिकाणी माझ्यावर दडपण येईल की काय, अशी एक मला भीती वाटते. मी अभ्यास खूप करेल, मुलाखतीला मी नक्की सिलेक्ट होणार आहे, असा त्याचा प्रश्न आहे. मित्रो, जी माणसं UPSC, MPSC किंवा क्लास 1, क्लास 2च्या चांगल्या पदावर जातात, त्यातल्या बहुतांश लोकांची जर पार्श्वभूमी बघितली तर ती शेतकऱ्यांची, कामगारांची, आदिवासींची, सर्वसामान्य परिस्थितीतल्या मुलांचाच बराचसा भरणा आहे. ही गोष्ट आपण विसरू नका. त्यामुळे तुमची गरिबी, आर्थिकदृष्ट्या गरिबी, तुमच्या खेड्यातलं राहणं, आदिवासी भागातलं राहणं हे काय आड येणार नाही, हे नक्की मी तुम्हाला सांगतो. कारण माझे IAS अधिकाऱ्यांसोबतही डायलॉग असतात, त्यांच्यासोबतही मी बोलत असतो. किंवा आंबेडकरवादी मिशनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं अनेक अधिकारी येतात. मी त्या ठिकाणी अनेकदा मी जातो, मला बोलवलं जातं. आदरणीय दीपक कदम साहेब बोलवतात. त्या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांशी माझी बोलणं होत असते. किंवा एक विशिष्ट मोठमोठ्या अधिकारी पदावर राहिलेल्या माणसासोबतही माझा वावर असतो. आणि टॉप 10 मधले असणारे नेट एक्झाम पास होऊन मी देखील आज प्रोफेसर म्हणून काम करतो. त्यामुळं मला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा अनुभव आहे. आणि प्रभारी प्राचार्य म्हणून मी काही वर्ष काम केल्यामुळं प्राध्यापकाच्या इंटरव्ह्यू घेण्याचाही मला अनुभव आहे. किंवा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूला देखील मी जात असतो. तर मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेल की तुम्हाला त्या ठिकाणी बसलेली माणसं पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका की ती फार अंबानी, धीरूभाई अंबानी, अदानी, टाटा बिर्लाची पोरं नसतात. त्यांचे आता ड्रेसिंग त्यांना तशा पद्धतीनं करावी लागते. तर आज ज्या पोझिशनला असतात त्यामुळे त्यांच्याकडे गाड्या घोड्या असतात. परंतु त्यांची सुरुवात जरी बघितली तरी त्यांनी गरिबीचे घाव सहन केलेले असतात. त्यांनी गरिबी पाहिलेली असते. ही गोष्ट तुम्ही कदापि विसरू नका. कारण ह्या क्षेत्रामध्ये जे टॉप 10ला जाता, टॉप 10 एक्झाम मध्ये पास होणाऱ्या, UPSC सारखी एक्झाम असेल अशा परीक्षेत पास होणारे किंवा चांगल्या VIP पदावर जे जाणारे जे मुलं आहेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, मी आधीच सांगितले, पुन्हा एकदा सांगतो की त्यांच्यामध्ये बहुतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थितीतले असतात. ही गोष्ट आपण विसरू नका. तर त्यामुळे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की तिथं फार श्रीमंत लोक असतात वगैरे. असे श्रीमंत लोक उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये मग्न आहेत. काय असले तर राजकारणामध्ये आहेत. इथं सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्यांचीच संख्या आहे, पुन्हा एकदा सांगतो. तर ही गोष्ट या डोक्यातून काढून टाका. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः सेल्फ रिस्पेक्ट वाढवा तुमचा स्वतःचा.
तुम्ही स्वतःला जसे आहात तसे पहिल्यांदा स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट असणं अतिशय गरजेचे आहात. तुम्ही स्वतःच्या नजरेत पडलेले असाल तर पॅनेलच्या नजरेत पडाल, हे लक्षात ठेवा. मुलाखतीच्या पॅनेलच्या नजरेत पडाल. मग पहिल्यांदा कृपा करून तुम्ही तुमच्या नजरेतून पडू नका, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुमची परिस्थिती काय आहे त्या पॅनेलला माहीत असते, लक्षात ठेवा. बऱ्यापैकी माहीत असते. तुमच्याकडे बघितल्याबरोबरच ते लक्षात येते. त्यामुळे काही लपवायच्या नादात जाऊ नका. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काही लपवायच्या नादात जाऊ नका. आणि गरिबीकडे, आर्थिकदृष्ट्या गरिबीकडे मी म्हणतोय तुम्हाला, आर्थिकदृष्ट्या गरिबी असेल किंवा तुमचे आईवडील निरक्षर असतील, हे लक्षात ठेवा. निरक्षर असतील किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, हे दोन अजून मुद्दे. निरक्षर आहेत आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, हे दोन मुद्दे. तर या गोष्टीकडे तुम्ही नकारात्मकतेनं पाहू नका किंवा त्यांच्याकडे हो काय करावं, माझ्या आईवडिलां जर श्रीमंत राहिले असते तर मी कुठे गेलो असतो, अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही येऊ देऊ नका. तर एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारलेला होता की तुमचे वडील मजुरी करतात, तुमचे वडील मजुरी करतात आणि ते मजूर म्हणून जीवन जगतायत, त्यांनी काही फारशी प्रगती ते करू शकले नाहीत. तुमच्या वडिलांचा तुम्हाला अभिमान वाटतो का? प्रश्न काय विचारतील काही सांगता येत नाही, लक्षात ठेवा पहिल्यांदा. कारण त्याच्यावर बंधन नाही, असाच प्रश्न विचारले पाहिजे असं बंधन नाही. तर त्या मुलाने काय उत्तर द्यावा बघा तुम्ही. काय घेण्यासारखं आहे तुमच्या वडिलांकडं? तर ते म्हणाले, माझे वडील जरी मजूरदार असले तरी माझा मुलगा अधिकारी व्हावा, क्लास 1 अधिकारी व्हावा, समाजाचे प्रश्न त्यांनी सोडवावे, जे की सर्वसामान्य माणसांची या प्रशासनामध्ये जी पिळवणूक होते, ज्यांच्याकडे जसं दुर्लक्ष होते, ते होऊ नये. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे म्हणून रात्रीचा दिवस करून ते मला शिकवतात. हे त्यांचा जो उदात्त दृष्टिकोन, त्यांचा विशाल दृष्टिकोन आहे आणि त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे आणि त्यांचा जे सामाजिक अप्रोच आहे ते मला खूप भावतो. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतानाही माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास हे मला खूप भावतो. अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं. मला सांगायचा उद्देश हेच आहे, तुमच्या नातेवाईकाविषयी तुमच्या मनामध्ये नकारात्मक भाव असू नये किंवा विषय जरी त्यांनी नातेवाईकाविषयी आपण थोडं बोलूया, जरी तुम्हाला हा प्रश्न विचारतो जरी म्हटलं तर तुम्हाला असं कमीपणाची भावना असू द्या नका. आणि लक्षात ठेवा, मुलाखत ही एक प्रकारे तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी असते, तुमच्या स्मरणशक्तीची चाचणी नसते. स्मरण चांगलं असणं आवश्यकच आहे, पण ती स्मरणशक्तीची लेखन कौशल्य, स्मरण कौशल्य हे तुमचं याच्या अगोदर झालेलं आहे लेखी परीक्षेमध्ये. आता तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या घटनेकडे पाहता, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे, तुमच्यामध्ये न्यूनगंड आहे का, हे तपासलं जातं. म्हणून तुम्ही कुठल्याच विषयाबद्दल तुमच्या मनात न्यूनगंड असू नये आणि अहंगंड असू नये. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असं जे म्हटलं जातं ना, तर तुमची हाय थिंकिंग असावी. परंतु तुम्ही तुमच्या लोकांविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही कुटुंबाच्या बद्दल नकारात्मक नको, स्वतःविषयी नकारात्मक भाव नको किंवा ह्या समाजातल्या कुठल्याही घटकाविषयी. कारण तर बॅलन्स्ड पर्सनॅलिटी खूप महत्वाची असते. प्रशासनामध्ये जेव्हा तुमची मुलाखत घेतली जाते तेव्हा बॅलन्स पर्सनॅलिटी, संतुलित व्यक्तिमत्व ही अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. तुम्ही रिॲक्ट कसे होता, तुम्हाला राग येतो का,
तुम्ही चिडता का, तुम्ही संतापता का, हे पण चेक केलं जातं. पण तुम्हाला जरी तुमच्या न आवडीचा प्रश्न जरी विचारला तर तुमच्या चेहऱ्यावर तेव्हाच 12 वाजता कामा नये. तर ठीक आहे, त्यांना तो अधिकार असतो, ते टेस्ट करतात तुमच्या व्यक्तिमत्वाची, ते काही तुमचे वैरी नसतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय मुलाखतीच्या संदर्भातला, आणि आपण बरेचसे पॉईंट्स आहेत ते पुढच्या भागात मी अजून सांगणारच आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे. तो मुद्दा असा आहे की तो फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला कुठल्याही विषयाबद्दल, कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही समाजाबद्दल पूर्वग्रह असता कामा नये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पूर्वग्रहाने उत्तरं देऊ नका. पूर्वग्रह असता कामा नये. तुम्ही त्याकडे सुद्धा बी पॉझिटिव्ह पहा आणि तशा पद्धतीनं उत्तरं द्यायला शिका. आणि तुम्ही काही विषयाबद्दल आस्था, काही समाजाविषयी प्रश्न विचारला तर तिथं आस्था दाखवताय, काही समाजाविषयी प्रश्न विचार तिथं अनास्था दाखवताय, म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी बॅलन्स्ड नाही. तुमचा त्या समाजाविषयी पूर्वग्रह आहे, काहीतरी तुम्ही त्यांना कमी समजता. अशा पद्धतीची पॅनलला, इंटरव्ह्यूच्या सदस्यांना लक्षात येऊ नये. त्यामुळे सगळ्यांकडे समदृष्टीने पहा, सम्यक दृष्टी. म्हणून तथागतांचे अष्टांग मार्ग तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुमच्याकडे ती दृष्टी यायला मदत होते. तर ह्या अनेक गोष्टी मित्रांनो आहेत. तर पुढच्या भागामध्ये पुढचा विषय घेऊन मी आपल्याशी बोलणार आहे. या विषयानं आपल्याला काही प्रश्न असतील, काही आपल्याला विचारायचं असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो, 9767704604. त्यावर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मला जेव्हा वेळ मिळेल त्या प्रश्नांची उत्तरं ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून देईल, किंवा आपल्याला वेळ मिळाला तर आपण चर्चा पण करू. धन्यवाद.